नमस्कार शेतकरी भावांनो, शेतकरी भावांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी भावांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणीबाणीची ठरलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार। तर सूत्रांनुसार माहिती मिळालेली आहे की जानेवारीच्या मधातच हा हप्ता येऊ शकतो। आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया की नमो शेतकरीचा हप्ता केव्हा येणार। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना म्हणजे काय ते सर्वात आधी जाणून घेऊया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग आहे, ज्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारद्वारे केली जाते। या योजनेअंतर्गत प्रति शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये दिले जातात, म्हणजे प्रति महिन्याला 1,000 रुपये। शेतकरी मित्रांनो, असे 3 महिन्यातून 2,000 रुपयाचा एक हप्ता असतो। शेतकरी मित्रांनो, तो थेट शेतकऱ्यांच्या डीबीटीद्वारे खात्यात जमा होतो। या योजनेचा प्रारंभ झालेला आहे 2023 मध्ये। लक्ष्य 2,77,00,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, आता सध्याची स्टेज जर बघितली तर 7 हप्ते हे यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेले आहे। आता शेतकरी उत्सुकतेने 8व्या हप्त्याची वाट बघत आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा यशामुळे लाखो शेतकऱ्यांचे जीवन सुधारले आहे, पण काही तांत्रिक अडचणीमुळे काही लाभार्थ्यांची नावे सुद्धा कट झालेली आहे। ते सर्व मुख्य बाबी आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की नमो शेतकरीचा 8वा हप्ता तारीख 2026 मध्ये कोणत्या तारखेला येणार आहे नमोचा 8वा हप्ता। तर शेतकरी मित्रांनो, 2026च्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांमध्ये 8व्या हप्त्याची तारीख बद्दल खूप गोंधळ आहे। आमच्या संशोधनानुसार खालील अपडेट समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अपेक्षित तारीख आहे बहुतेक सूत्रानुसार 6 जानेवारी 2026 रोजी जमा होण्याची जास्त शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तथापि काही अधिकृत माहितीनुसार ही तारीख 20 जानेवारी 2026 किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत सरकू शकते, कारण पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत आहे। उशिराचे कारण काय आहे तर मृत लाभार्थ्यांची नावे काढणे, म्हणजे 28,000 नावे काढण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, दुहेरी लाभ जे शेतकरी घेतात त्यांची नावे सुद्धा काढण्यात आलेली आहे। आता जमा होण्याची पद्धत कशी असणार तर डायरेक्ट डीबीटीद्वारे हे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार। आता शेतकरी मित्रांनो, याची पात्रता आणि नियम आणि कोणते शेतकरी अपात्र ठरू शकतात ते बघूया। आता शेतकरी मित्रांनो, पात्र बघूया कोण असणार। जमीनदार शेतकरी, वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असणारे हे पात्र असणार। अपात्र कोण असणार तर मृत व्यक्ती, दुहेरी लाभ घेणारे, ITR फाईल करणारे मोठे व्यापारी, असे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही। आता नावे कट होण्याचे प्रमाण कोणते होते तर अलीकडे 28,000हून नावे काढली गेली आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।